Hello students, today we are going to learn our poem We Shall Overcome, Unit 2, page number 35. पेज नंबर 35 वरती जी पोयम आहे वी शॅल ओव्हरकम ती आज आपण बघणार आहोत. तुम्हाला हिंदीमधली कविता माहीत असेल, हम होंगे कामयाब एक दिन. तर तीच पोयम आहे ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे. तर बघूया आपण. मागच्या साईडला बॅक साईडला तुम्ही थोडं वाचून घ्याल, त्याच्यात दिलेलं आहे तुम्हाला ते माहिती त्याविषयीची. वी शॅल ओव्हरकम समडे. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. म्हणजे एक दिवस आम्ही यशस्वी होणार आहोत. आम्हाला तो विश्वास आहे, आमच्या मनात विश्वास आहे, आम्ही एक दिवस निश्चितच यशस्वी होणार. We will walk hand in hand. We will walk hand in hand. We will walk hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. म्हणजे हातात हात घेऊन, we walk hand in hand म्हणजे आम्हाला हातात हात घेऊन चालायचं आहे, म्हणजे एकमेकांना सोबत घेऊन चालायचं आहे, सगळे मिळून चालायचं आहे. कारण एकी असल्याशिवाय आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये सक्सेस मिळत नसते. युनिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी. माहिती आहे तुम्हाला, याच्या आधीच्या लेसनमध्ये आपण बघितलेलं आहे की एकजूट असल्याशिवाय इंग्रजांच्या राज्यात भारतीयांनी सर्व मिळून त्यांचा सामना केला, म्हणून ते आपल्या देशातून निघून गेले, आपण स्वतंत्र झालो. मग त्याच बेसवर ही पोयम आहे. वी वॉक हँड इन हँड, वी वॉक हँड इन हँड, वी विल वॉक हँड इन हँड समडे. म्हणजे सगळ्यांनी मिळून आपण एकजुटीने जेव्हा चालू आणि त्या दिवशी आपल्याला यश मिळेल असा मला माझ्या मनामध्ये विश्वास आहे. वी आर नॉट अफ्रेड. We are not afraid. We are not afraid today. अफ्रेड म्हणजे घाबरणे. आज आम्हाला कशाचीही भीती वाटत नाही. आज आम्हाला कशाचीही भीती वाटत नाही. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव म्हणजे विश्वास. माझ्या मनात मला विश्वास आहे की वी शॅल ओव्हरकम समडे. एक दिवस आम्हाला यश निश्चितच मिळेल, आम्ही यशस्वी निश्चितच होऊ. द ट्रूथ शॅल मेक अस फ्री. The truth shall make us free. The truth shall make us free someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. The truth म्हणजे सत्य. The truth shall make us free. सत्य आम्हाला काय करेल? स्वतंत्र बनवेल. जसं तुम्हाला माहिती आहे, गांधीजींनी जो लढा दिला इंग्रजांच्या विरुद्ध, तो कोणत्या मार्गाने दिला? सत्याच्या, अहिंसेच्या आणि असहकाराच्या. सत्य, अहिंसा आणि असहकार यांच्या बळावरच त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि म्हणूनच इथे म्हटलेलं आहे तुम्हाला, द ट्रूथ शॅल मेक अस फ्री. सत्यच आम्हाला काय मिळवून देईल? स्वातंत्र्य मिळवून देईल. सत्यामुळेच आम्हाला स्वातंत्र्य मिळेल. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव म्हणजे माझ्या मनात हा विश्वास आहे, मनापासून मला त्यावर विश्वास आहे. वी शॅल ओव्हरकम समडे. एक दिवस आम्ही निश्चितच यशस्वी होऊ. कशामध्ये? लढ्यामध्ये, स्वातंत्र्य लढ्यामध्ये, देशाला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये. वी शॅल लिव्ह इन पीस. वी शॅल लिव्ह इन पीस. वी शॅल लिव्ह इन पीस समडे. पीस म्हणजे शांतता, लिव्ह म्हणजे राहणे. वी शॅल लिव्ह इन पीस म्हणजे एक दिवस आम्हाला काही मिळेल? शांती मिळेल. म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये जे ताणतणाव होते किंवा भीती होती, ते कोणाला चार लोकांना एकत्र बोलू द्यायचे नाही, की भारत माता की जय म्हणायचं आपल्याला स्वातंत्र्य नव्हतं. दिसले चार लोक एकत्र की ते शूट करायचे, त्यानंतर कर मागायचे, लोकांवर अत्याचार करायचे, अन्याय करायचे. म्हणजे शांतता होती का जीवनामध्ये? नाही. सो वी शॅल लिव्ह इन पीस. परंतु जेव्हा स्वातंत्र्य मिळेल तेव्हा आपल्याला काय मिळेल? शांती पण मिळेल. म्हणून म्हटलं आहे की वी शॅल लिव्ह इन पीस. एक दिवस आम्हाला काय मिळेल? शांतता मिळेल. वी शॅल लिव्ह इन पीस. एक दिवस आम्ही शांततेने जीवन जगू. वी शॅल लिव्ह इन पीस समडे. एक दिवस आम्हाला निश्चितच शांततेने जीवन जगायला मिळेल. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव मनापासून मला त्या गोष्टीवर विश्वास आहे. वी शॅल ओव्हरकम समडे. एक दिवस आम्ही निश्चितच सक्सेस होऊ. एक दिवस आम्हाला निश्चितच यश मिळेल. तर अशा आशयाची ही कविता इंग्लिशमधली पोयम आहे तुमची. हिंदीमध्ये ही कविता आहे हम होंगे कामयाब.
तर पेज नंबर 36वर तुम्हाला थोडीशी दिली आहे माहिती त्याच्याबद्दल की वी शॅल ओव्हरकम वॉज यूज ॲज अ प्रोस्टेट सॉन्ग इन द सिव्हिल राईट्स मुवमेंट इन द USA. USA ही पोयम प्रोस्टेट सॉन्ग म्हणून वापरली जाते किंवा गायली जाते. द सॉन्ग एक्सप्रेस युनिटी. या सॉन्गमधून काय दिसून येते आपल्याला? युनिटी दिसते, म्हणजे एकी, डिटर्मिनेशन टू फाईट जस्टिस अँड होप. आशावादी आहे ती, अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी ती पोयम उपयोगी ठरते. धिस सॉन्ग हॅज मेनी व्हर्जन्स. द वेल नोन हिंदी इन्स्पिरेशनल सॉन्ग होंगे कामयाब वॉज बेस्ड ऑन वी शॅल ओव्हरकम. म्हणजे ही वी शॅल ओव्हरकम जी पोयम आहे यावरून आपल्या हिंदीमध्ये हम होंगे कामयाब नावाचं ट्रान्सलेशनसुद्धा केलेलं आहे. तर अशा प्रकारे प्रेरणादायी इन्स्पिरेशन सॉन्ग म्हणजे काय, प्रेरणादायी अशी ही कविता आहे, पोयम आहे. ही तुम्ही पाठ करायची आणि चालीवरती हम होंगे कामयाबच्या चालीवर तिला चाल लावायचे. ठीक आहे, थँक्यू.